मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने हमी भाव योजनेअंतर्गत मक्याची जी तर ती गेल्या 1.5 महिन्यापासून खरेदी करण्यात येत आहेत. मक्याला जो आहे तर तो 2400 इतका चांगला बाजारभाव या ठिकाणी देण्यात येत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर ही मका विक्रीसाठी मका उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी 16,344 मका उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि यातील 2,000 मका उत्पादक शेतकऱ्यांची आतापर्यंत मका जी तर ती खरेदी करण्यात आलेला असून 90,000 क्विंटल मका एवढी खरेदी करण्यात आलेली आहेत. मात्र 14,000 मका उत्पादक शेतकऱ्यांची मका अद्यापही खरेदी करणं बाकी आहे. कारण की जर बघितलं तर बारदान उपलब्ध होत नाही किंवा गोडाऊन उपलब्ध होत नाही असे कारण जे तर ते हे खरेदी केंद्राकडून मका उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत आणि याच्यामुळे कुठंतरी आता शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना आपली मका जी तर ती बाजारामध्ये स्वस्त दरामध्ये 1500 ते 1700 रुपये दरम्यान विक्री करावी लागत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना याच्या पाठीमागे साधारण 700 ते 800 रुपयांचं जे तर तो तोटा सहन करावा लागत आहे. त्याच्यामुळे कुठंतरी हा तोटा जो आहे तर तो नोंदणी केलेल्या मका उत्पादकांना राज्य शासनाने ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा आता समोर येत आहे. उमेश पारीख, टीव्ही 9 मराठी, चांदवड, नाशिक. मी दशरथ संतू ठाकरे गणूर. मी आज मका चांदोड मार्केटला घेऊन आलो होतो. याचं कारण असं होतं का शासनाच्या खरेदीवर मी नोंदणी केली होती, परंतु शासनाचा अजूनपर्यंत मला त्या केंद्राकडून कॉल आलेला नाही. मला पैशाची गरज असल्यामुळे मी तो चांदोड मार्केटला घेऊन आलो. हा ट्रॅक्टर माझा उभा आहे. 1700 रुपये अक्षरशः मका द्यावा लागली, जी 2400 रुपये आम्ही भावाने सरकार घेणार होतं, पण सरकार अजून त्याच्या संदर्भात ते केंद्रावाले आम्हाला कॉल करत नाही. आणि आज तो माझा 800 रुपयाचा का 700 रुपयाचा जो तोटा झालाय, तो शासनानं भावांतर योजनेअंतर्गत ज्यांच्या ज्यांच्या मका विक्री झाल्या आहे त्यांना ते 800 रुपये अनुदान शासनानं दिलं पाहिजे. हीच आमच्या शेतकऱ्यांची, मका उत्पादक शेतकऱ्यांची कळकळीची मागणी आपल्या चॅनलद्वारे आम्ही तुम्हाला करत आहोत आणि लवकरच तुम्ही यावर आवाज उठवाल अशी आमची अपेक्षा आहे. विजय पुंजाराम जाधव, मंगरूळ तालुका, चांदवड जिल्हा, नाशिक. मी मका उत्पादक शेतकरी आहे. चांदवड तालुक्यामध्ये यंदा खरीपामध्ये मकाचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्पादन झालेलं आहे, परंतु आज मकाला बाजारभाव 1500 ते 1700 रुपये मिळतोय. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मका उत्पादन करून देखील हमीभाव नसल्यामुळं किंवा जे काही शासनाचा हमीभाव आहे 2400 रुपये, त्या हमीभाव केंद्र अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांनी मका नोंदवून देखील खरेदी संत गतीने असल्यामुळं शेकडो शेतकऱ्यांची मका आज शेतामध्ये पडू नये आणि त्याच्यामुळं शेतकरी वेठीस आहे. तर शासनाने मका खरेदी केंद्र वाढवावे आणि हमीभाव शेतकऱ्यांना मिळून द्यावा. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी शासनाला मका दिलेली आहे त्यांचंही अद्याप 1.5 महिन्यापासून पेमेंट दिलेलं नाही, तेही त्वरित द्यावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी आपल्या चॅनलद्वारे शासनाला करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.